7 तारखेला या मतदारसंघातून तिन्ही कमळ असे टवटवीत बाहेर निघाली पाहिजे की समोरच्याचं डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. एवढं कळकळीचं आव्हान करतो. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय जिल्हाध्यक्ष बसवराजी पाटील साहेब व औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये काही मान्यवरांचा इथं प्रवेश होणार आहे. तरी ज्या मान्यवरांचं मी नाव घेईन त्यांनी स्टेजवर यावं ही नम्रतेची विनंती. हॅलो. मान्य व्यंकट माणिकराव पाटील ग्रामपंचायत सदस्य मोगरगा तथा युवा काँग्रेसचे संघटक औसा यांचं या ठिकाणी प्रवेश होत आहे. यानंतर दिलीप प्रभाकर रोपदे तंटामुक्ती अध्यक्ष मोगरगा. यानंतर सुनील मारुती सोनवणे माजी तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तथा शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक. यानंतर सुधाकर माडजे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मोगरगा. यानंतर माधव यादव सातपुते वंचित आघाडीचे नेते मान्य माधव यादव सातपुते. यानंतर संतोष सूर्यवंशी चर्मकार संघटनेचे तालुकाध्यक्ष. संतोष महादू. हो, या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. महादू कोण राहिलं रे? आला. यानंतर औसा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब आपलं सविस्तर मार्गदर्शन करतील. भारत माता की. लहान लेकरांचा चांगला आवाज आला पण मोठी माणसाला काय अर्थ आहे. भारत माता की. भारत माता की. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा अर्पण करतो. जगातली सगळ्यात उत्तम राज्यघटना ज्या महामानवाने लिहिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो. या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांचं आकस्मिक असं परवा निधन झालं ते अजितदादा पवार यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आज या जिल्हा परिषद खरोसा गट आणि गणातील दोन्ही गणातील भरगच्च अशा प्रचार सभेला उपस्थित या तालुक्याचे माजी आमदार, माजी मंत्री, माझे मार्गदर्शक आदरणीय बसवराजी पाटील साहेब ज्यांनी आता आपल्याला आवाहन करून गेले ते आमचे शिवाजीरावजी माने साहेब, बाजार समितीचे सभापती आमचे स्नेही आदरणीय चंद्रशेखर तात्या सोनवणे, तानाजीराव सुरवशे, आपल्या गावचे सरपंच आमचे मित्र प्रशांत डोके, शाहूराजी डोके, दीपक चाबुकस्वार, बालाजी नरवटे, बाबुरावजी राऊत, आत्मारामजी होगले, बालाजीराव सांडूर, सुनीलबाई माने, संजीव उजळंबे, विनोद आर्य, मधुकरजी मुसांडेगुरजी, विश्वासाच्या काळे,
व्यंकटराव पाटील, नेताजी कांबळे, अनिल कांबळे, सुधीर पाटील, विशाल क्षीरसागर, दादासाहेब भोगले, मारुती राऊतराव, दिनकररावजी मोगळे, बालाजी निकम, प्रशांत जाधव, दीपकजी मुसांडे, आता पक्षप्रवेश केलेले व्यंकटराव माणिकरावजी पाटील, दिलीपजी रुद्दे, सुनीलजी सोनवणे, सुधाकरजी माडजे, माधवरावजी सातपुते, मंचावरील सर्वच मान्यवर, समोर बसलेल्या आमच्या लाडक्या बहिणी भावांनो आणि तरुण मित्रांनो, आताच शिवाजीरावने आपल्याला आवाहन करून गेले. मदन सुरेला धनुष्यबाण आहे, बाकी सगळीकडे कमळ आहे. आणि कमळ फुलवायसाठी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी आपल्याला विनंती केली आहे. आणि बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे खरे विचार आज जर कोण अंमलात आणत असेल तर माननीय या देशामध्ये नरेंद्र मोदीजी अंमलात आणत आहे. आणि जे समोर उभारलेत त्यांनी बाळासाहेबांचे विचार गुंडाळून कणकीत ठेवून टाकलेत. आणि खरी विचार हा आज या निमित्तानं बाळासाहेबांच्या एक पाईक म्हणून आज महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेब राबवत आहेत. आणि या खरोसा गावावर लक्ष राहावं म्हणून आता सांगितले माने साहेबांनी की आमदारचं लक्ष या खरोसा गावावर असलं पाहिजे म्हणून निवडून द्या. तसं नाही पाटील साहेब, या खरोशा गावानं या विधानसभेमध्ये या 182 गावाच्या मतदारसंघामध्ये 90% मतदान या गावानं मला दिलेलं आहे. म्हणून या गावावर मला विशेष लक्ष आहे. या गावकऱ्यांचा आशीर्वाद संपूर्णपणे माझ्या पाठीशी आहे. हे कालच्या निवडणुकीत सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे आज जे आलं ते माझ्यासाठी नाही आलं. मला आशीर्वाद दिले, तुम्ही आमदार केला. पण आज अजय सावकार असतील, आमची प्रतीक्षा असेल, आमचा रामा असेल, यांना आपण येत्या 7 तारखेला भरपूर आशीर्वाद द्यावा ही विनंती करायला तुमच्याकडे मी खास आलोय. आणि मला खात्री आहे माननीय पाटील साहेब या ठिकाणी तेच आशीर्वाद तुम्हाला मागायला आले. परवा तुम्ही पाहिला असेल दिनकरराव माने साहेबांनी आपल्याकडे प्रवेश केलाय. असं महाराष्ट्रात तुम्ही कधी ऐकलंय का? एकमेकाविरुद्ध निवडणूक लढून सगळे एकत्र आले. माननीय पाटील साहेबांची आमची लढाई झाली 19 ला. आज पाटील साहेबांचे मार्गदर्शक आमचे नेते म्हणून या ठिकाणी भाजपमध्ये आले. मागच्या निवडणुकीत माने साहेबांसोबत लढाई झाली. आम्ही दोघे इकड, ते एकटं इकड. तुम्ही आशीर्वाद दिला, मी 35 निवडून आलो. आज माने साहेब सोबत आले. एक सकारात्मक राजकारण या निमित्तानं आम्ही करू पाहतो. एक विकासाचं राजकारण या निमित्तानं औसामध्ये होत आहे. आणि मलाही तेच सांगायचं आहे, या मतदारसंघातील सगळ्या गावामध्ये जे काही आपसातले मतभेद असतील, काय मनभेद असतील, या गावासह सगळ्याच लोकांनी सगळे विसरून विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला जो अपेक्षित विकास करायचा आहे आपल्या गावाचा, आपल्या या भागाचा, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र बसून, जसं आज आम्ही सगळे एकत्र बसून औषधाचा विकासाचा विचार करतो, मी असतील, पाटील साहेब असतील, माने साहेब असतील, संभाजी भैया असतील, आम्ही सगळे विचार करतो आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल, तालुक्याचा विकास कसा करता येईल, मतदारसंघाचा विकास कसा करता येईल. आणि त्यामुळं
आम्ही एक सकारात्मक राजकारण सुरू केलंय. माझी विनंती तुम्हाला तीच आहे, आपण सगळ्यांनी तुम्हाला अपेक्षित असलेला गावाचा भागाचा विकास करायचा तर या तिघांना भरघोस मताने निवडून द्यावं ही तुम्हाला नम्रपणे विनंती करायला या निमित्ताने मी आलो. मला खरं तर आमच्या पीएनए याच्यावर बोला म्हणून सांगितलं. आपण केलेली कामं किती आहेत मला वाचनाला बरोबर वेळ लागेल. मी दाव्याने सांगतो, खरोशाच्या इतिहासामध्ये लिहून घ्या, पत्रकारांना मी आव्हान आहे, आपले पत्रकार मित्र पण आले. खरोशाच्या मागच्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये जितका निधी नाही मिळाला तितका निधी या आमदारांनी तुम्हाला दिलेला आहे. आणि कामं आम्ही करायची, दुसऱ्याने क्रेडिट घेऊन जायचं. आता काल परवा कोण आलं म्हणलं की महाराज स्मारक आम्ही केला. अरे संतोष न केलं आमच्या वाघानं, तुमचं काय संबंध आहे याच्यामध्ये? त्या टीमने केलेलं आहे स्मारक. तर ठीक आहे, त्याला कायदेशीर प्रोसेस राहिले ते करू आपण. मी सुद्धा इथं काम करत असताना हे गाव माझं आहे आणि तुम्ही कालच्या विधानसभेला जे मला भरघोस मदत दिली त्यानंतर तर माझी जबाबदारी आणखीन वाढली. म्हणून आमच्या अजय सावकार सारख्या एक मितभाषी, एक संयमी माणसाला, ज्यांना मागचा ग्रामपंचायतचा अनुभव आहे, अशा एका सुशील माणसाला आम्ही या निमित्ताने उमेदवारी दिली आहे. आणि जोडीला 2 तरुण दिले. आमची प्रत्यक्ष शाळेची कॉलेज शिकते. माननीय मोदीजींनी महिलांनी राजकारणात यावं म्हणून 33% आरक्षण या निमित्तानं लागू केलंय. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जवळपास 80-88 महिला आमदार दिसतील. लोकसभेमध्ये 100 खासदार दिसतील. राज्यसभेमध्ये जवळपास 50 खासदार दिसतील. विधान परिषदला 20-25 तुम्हाला आमदार नवीन दिसतील. म्हणून तरुणांनी पुढे यावं. म्हणून भारतीय जनता पार्टीने सुद्धा आमचा राष्ट्रीय अध्यक्ष एकदम तरुण अध्यक्ष केलेला आहे. म्हणून सुद्धा आम्ही या 2 तरुणाला उमेदवारी दिलेली आहे. तुम्ही रामचं काम बघितलं असेल. आमचा बाळू आणि रामने गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात रोशन केलंय. आम्ही पूर्वी कधी काळी गाव बघायला बाहेर जायचो. नितीनाचा आम्हाला अभिमान आहे की आमचे गाव बघायला, आमचं दावतपूर असेल, आमचं तामरवाडी असेल, तर ही गाव बघायला बाहेरून लोक यायला लागली. आणि मला खात्री आहे रामला तिकीट मुद्दाम दिलेला आहे. तो नको म्हणत तो वाढून मला काय अपेक्षित आहे, रामच्या गणामध्ये जी 7-8 गावं आहेत ती सगळी गावं रामनं तांबरवर्धनी करावी म्हणून तुला तिकीट दिलेलं आहे, म्हणून तुला सदस्य करायचं. आणि हिलाही तो शिकवावं कसं काम करायचं. आणि तीही तिच्या भागामध्ये काम करल. अजय सावकार त्याला मदत करतील. आम्ही दोघं निधी देऊ. तुम्हाला माहिती आहे पैशाला काही कमीच नाहीये. सरकार आपलं आहे. केंद्रामध्ये कमळ, राज्यामध्ये कमळ, औषधामध्ये कमळ. खरोशा हेडा घेऊन काय करायचं. ऍक्सिडेंटल तिकीट मिळालं. ऍक्सिडेंटल उभारायला कोण तयार नव्हतं. मग कोणीतरी तयार झालं आणि काय बाजार मांडलाय. एका उमेदवाराच्या खिशामध्ये 3 बिफॉर्म, इकडे एक मागे एक. कुठला बिफॉर्म लावू काय बाजार मांडला बिफॉर्म. आणि मग लावला एक काढून घेतला, एक ठेवला. काय बाजार मांडला राजकारणाचा. हे अपेक्षित नाही आम्हाला. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. आमचा पक्ष या देशामध्ये नाही जगामध्ये नंबर 1चा पक्ष आमचा आहे. ज्या पक्षाचा नेता नरेंद्र मोदी आहे. आज नरेंद्र मोदींना मानणारा वर्ग जगामध्ये तयार झाला. या जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेता कोण आहे तर माननीय नरेंद्र मोदी आहेत. आणि त्या मोदींचे आम्ही कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. आणि मोदींनी गृहनिर्माण केलं, सगळ्या योजना राबवल्या. आता खऱ्या अर्थानं ज्या केंद्राच्या योजना, त्या राज्याच्या योजना आहेत, या योजना खाली राबवायच्या असतील तर अशी माणसं निवडून तुम्हाला द्यावी लागतील.
आणि मी हे सांगत होतो तुम्हाला की ज्या केंद्रातल्या योजना आहेत, ज्या राज्यातल्या योजना आहेत, या सगळ्या योजना, बहुसंख्य योजना या जिल्हा परिषदच्या माध्यमातून खाली राबवल्या जातात. ग्राम विकास हे वेगळं खातं आहे, हे केंद्रामध्ये पण आहे, राज्यामध्ये पण आहे. आणि त्यांच्या ज्या योजना आहेत, जवळपास 49 योजना आहेत, ज्या योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून खाली तळामध्ये राबवाव्या लागतात. आणि त्या राबवण्यासाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा या माध्यमातून उभी राहते. म्हणून पंचायत समिती आपली पाहिजे, जिल्हा परिषद आपली पाहिजे, आमदार तुमचा आहे, मुख्यमंत्री तुमचा आहे, प्रधानमंत्री तुमचा आहे. तरी सगळे हायरार्की जर आपली असेल तर आपल्याला एक अपेक्षित विकास साधता येतो. हे या निमित्तानं मी आपल्याला नमूद करू इच्छितो. खरं म्हणजे आता मला तर अजय सावकारांनी सांगितले केलेले काम सांगा म्हणून. खरं तर सांगायला लय वेळ आता पण सांगावं लागेल. आता सावकारांनी सांगितलं. पण एकंदर विकास म्हणजे फक्त गावाची नाली केली असं नाही. नाली केले, रस्ते केले, हा रस्ता केलेलाच आहे. माझ्या दृष्टीनं खरा विकास काय असेल तर किल्लारी, शेतकरी, सहकारी, सहकार कारखाना चालू केला, हा खरा विकास तुमचा आहे. नुसता चालू केला नाही, आज 2 लाखाचं गाळा गाठलंय. आणि पुढच्या वर्षी साहेब आपण संयुक्त प्रयत्न करून हा कारखाना 4,000 4,500 कसा चालेल हे बघूया. कारण ऊस लावून खूप झाली. खरा विकास शेत रस्त्याचा विकास आहे. शेतकऱ्याचे खळे वेळेवर आला पाहिजे, सोयाबीनच्या राशी वेळच्या वेळी आला पाहिजे, सोयाबीन घरी वेळेवर आलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून शेतरस्ता अभियान आपण घेतलं. आणि आज औषधाचा शेतरस्ता पॅटर्न या राज्यानं संपूर्ण स्वीकारला, या राज्यामध्ये लागू झाला. औषधकर म्हणून त्याचा मला खूप आनंद आहे. खूप काही सांगता येईल. आज दोघांची सभा शिरशीला आहे. साहेबांनी सूचना केली तुम्ही पुढे जावा, मी मागून येतो म्हणून. माझ्या पाठीमागे पाठबळ आहे म्हणून मी पण पुढे मारणार आहे. आणि खरं म्हणजे काय बघा ना, आज आपल्या मतदारसंघामध्ये 1300 किलोमीटरचे रस्ते झाले. या राज्यामध्ये 2च आमदार आहेत ज्यांनी शेत रस्त्याच्या विषयाला हात घातला. एक आशिष जयस्वाल, दुसरा तुमचा अभिमन्यू पवार. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आमच्या दोघांची कमिटी केली
आणि सांगितलं काय करायचे ते करा. जे जे अपेक्षित आहे, ज्या अडचणी आल्या त्या सगळ्या जे अभ्यास केला आणि एक चांगला GR या निमित्तानं मागच्या 2 महिन्याखाली आपण काढला, 1 महिन्याखाली काढला. आणि नवीन योजना आपण आणली, बळीराजा पानंद योजना. आता त्या योजनेला या अधिवेशनामध्ये, उद्या जे अधिवेशन होतंय या अधिवेशनामध्ये त्याला एक लेखाशीर्ष मिळणार आहे, वेगळा हेड मिळणार आहे. आणि त्या माध्यमातून सरकारच कामं करणार आहे. आता यापूर्वी सरकारला शेतीरस्ता पाहिजे तुम्हाला जावं लागायचं, रस्ता पाहिजे म्हणून शेतकऱ्याला करावं लागायचं. आता नाही, आता आम्ही सरकारवर ढकलले ते जबाबदारी. आता शेतीला रस्ता देणं हे सरकारचं बंधन झालेलं आहे, सरकारची लायबिलिटी झालेली आहे. आणि यापूर्वी तुम्हाला आठवत असेल, ज्या ज्या वेळेस तुम्ही सरकारकडे तुम्ही तहसीलदारकडे मागणी करता, SDM कडे, तहसीलदारकडे रस्ता पाहिजे म्हणून, त्यावेळेस तुम्हाला मोजणीला पैसे भरावे लागायचे. पोलीस संरक्षण पाहिजे, पोलीस संरक्षणासाठी SP कडे पैसे भरावे लागायचे. आता आपण दोन्ही कट केले. तुम्हाला आता रस्ता मोजणी करायची आहे, करत असताना जर मोजणी करायची असेल तर मोजणी सुद्धा फुकट आहे आणि पोलीस संरक्षण सुद्धा फुकट आहे. आणि यापूर्वी जुने कायदे, एक कायदा 1906चा मामलेदार कोर्ट, एक कायदा 1966चा आहे महसुली अधिनियम, आणि त्या माध्यमातून तुम्हाला रस्ते मिळायचे. ते रस्ते त्यावेळी ट्रॅक्टर नव्हतं, हार्वेस्टर नव्हतं, ट्रका नव्हत्या, तर त्यावेळी बैलगाडी होती आणि बैलगाडी गृहीत धरून तहसीलदार रस्ते द्यायचे. ते आजपर्यंत चाललं, त्यामध्ये बदल आपण केला. आता तुम्ही मागणी करा 143 खाली, तुम्हाला आता ट्रॅक्टर ऑब्लिक ट्रक जाईल असा रस्ता देणं बंद करा, आपण तहसीलदारला केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे काळजी करायचं कारण नाही. आपल्या राशी वेळच्या वेळी शेतातून घरी येतील अशी व्यवस्था आपण निर्माण केली आहे. आता खऱ्या अर्थानं मी ज्या ज्या गावामध्ये जातो, सगळ्या लाडक्या बहिणी मला म्हणतात, साहेब सगळं ठीक आहे हो, दारूबंदी करा. दारूबंदीवर सध्या खूप महिलांचा आमचा आग्रह आहे. लाडक्या बहिणी परेशान झाल्यात भाऊजीमुळं. आता भाऊजीला कंट्रोल करायची गरज आली आहे आणि मी ते वेळा उतरलाय. अवैध दारूवर आपण या निमित्तानं या अधिवेशनानंतर आळा बसणार आहे. मोठे मोठे कायदे बदल करतोय आपण, त्यावर सविस्तर बोलणार नाही, कारण मला इथं कामं काय केले सांगायचं आहे. परवा मागे आजी सावकार आले, साहेब तुम्ही एवढे एवढे कामं केले पण 3-4 कामं राहिले म्हणले. म्हणून काय काय राहिले सांगा. तर त्यांनी सांगितले मला, गावातील मारुती मंदिरासमोर सभागृह राहिले, गोरोबा काका मंदिरासमोर सभागृह राहिले आणि खंडोबा मंदिरासमोर सभागृह राहिले. बरोबर आहे. मी एका झडक्यात त्याला 3 पत्र दिले 30 लाखाची, मला घेऊन जावा. आणि या अगोदर आमचे सरपंच असतील, विशाल असतील, त्याच्या अगोदर त्यांनी कामं केली असतील. बघा कामं काय काय केलेत, काय काय आणले, हे या निमित्तानं तुम्हाला मी सांगू इच्छितो. खरोसा ते समृद्ध जे ऐतिहासिक लेणी आहेत त्यासाठी आपण 5 कोटी रुपये दिलेले. काम चालू आहे, चालू आहे काम, बघू शकता कोणी जाऊन. त्याचबरोबर रेणुका माता मंदिर सभा मंडप रेस्टॉरंटचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे, ते चालूच आहे. 20 लाख खर्चून लेणी परिसरामध्ये सोलार हायमास्ट बसवले आपण. आहे का हायमास्ट जागेवर? नक्की आहे का रे विशाल? हा, 40 लाख खर्च करून देवी मंदिर प्रदक्षिणा मार्गावर पेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू झालंय. महादेव मंदिरासमोर सभागृह बांधकाम करणे व सोलार हायमास्ट बसवणे 50 लाख रुपये त्यांनी दिलेले आलाय. मातंगी देवी महादेव मंदिर समोर सभागृह बांधकाम करणे व सोलार हायमास्ट बसवणे 15 लाख रुपये, 50% काम झालंय. लांबरा निलंगा रस्ता ते रेणुका नगर ते देवी मंदिर पायरी रस्ता करणे व सोलार हायमास्ट सह विद्युतीकरण करणे या कामासाठी 50 लाख रुपये दिलाय. त्याचं बीएम झालं, कार्पेट होऊन जाईल 2 दिवसामध्ये. कालिका देवी मंदिर समोर सभागृह बांधकाम करणे 10 लाख रुपये दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक संरक्षण भिंत अभियान, संरक्षण भिंत करणे आणि सोलार बसवणे 5 लाख रुपये आल्या. आता खरोसा बुद्धविहार लेणीला पण आपण 50 लाख रुपये निधी वेगळा दिलेला आहे. त्याचबरोबर या गावामध्ये आता खरं खूप काही सांगण्यासारखं 9 कोटी रुपयाचा रस्ता तो दिलेला आहे, 7 कोटीचा लांबणारा रस्ता आहे. आणि खऱ्या अर्थाने हे सगळं सांगत असताना माझा मुख्य फोकस तो काय आहे,
तर तुम्हाला लातूरला जायचं असेल, आता औषधाची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट लांबजना ते लातूर महापुरुष मार्ग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकापर्यंत हा रस्ता, पोटात पाणी हलत नाही. रमेश भाऊ गेला कधी जाऊ नये गाडीवर, पाण्याचा ग्लास असं धरून जावा, सांगला तर सांगा मला. एवढा भारी रस्ता आपण केलाय पूर्ण. हा रस्ता आणि तिकडचा रस्ता, आशिव वातोळा किल्लारी ते नणंद रस्ता, हे दोन्ही रस्ते आपल्या या तालुक्याचं भाग्य उजळणार आहे दळणवळणावर. अरे इथे MIDC आणली, कशासाठी MIDC आणली आपण? आपल्या भागातले सगळे तरुण पुण्याला जा, मुंबईला जा, हैदराबादला जा, संभाजीनगरला जा कामासाठी, आणि गेले की तिकडच आई वडील इकडं, लेकरं तिकडं, नातवंड तिकडं. आजीला नातवंड दोन पाच इच्छा आहे, आजी कवा तर जावी, तिथं फ्लॅटवर राहता येईना. पुण्याला मुंबईला येणार आपले लोक मोकळे झालेले, तिथं फ्लॅट मध्ये एवढं कोंडून ठेवून राहायचं ना, म्हातारी वापस वेळ लागून आहे काही खरं खोट आहे. हे आई वडील तानातूट बंद करायची आहे, म्हणून आपण 250 हेक्टरची MIDC म्हणजे 750 एकरची MIDC आपण आणली आहे बेलकुंडला. मला खात्री आहे पुढच्या अजून 2-4 वर्षानंतर आपल्या भागाचा तरुण फार तर फार लातूरला जाईल MIDC मध्ये कामाला, औषधाला येईल, बेलकुंडला जाईल, पण पुढे जाणार नाही, कारण आपली MIDC फुल चालणार आहे इथली. आताच मागणी आली आहे, ते बालाजी आंबेडकरवाले माझ्याकडे येऊन गेले, अदानी ग्रुपचे पॉवरचे माणसं येऊन गेले, 500 एकर जमीन मागितली अदानीवाल्यांनी. खूप काही आपल्याकडे मागणी आहे. लातूरचे उद्योजक माझ्याकडे येऊन गेले, आम्हाला द्या प्लॉट म्हणून. मला खात्री आहे की आपली MIDC ही जिल्ह्यामध्ये 2 नंबरची MIDC राहील. लातूर 1 नंबर, आपली 2 नंबर. त्याला कारण आहे, आपली MIDC हायवेला आहे, तिकडे हैदराबाद हायवे आहे, इकडे आपला हायवे आहे, तिकडून रेल्वे ट्रॅक होतोय सोलापूर, तुळजापूर, धाराशिव. तर पुढच्या वर्षी रेल्वे ट्रॅक चालू होणार आहे. सोलापूरचं एअरपोर्ट तयार झालेलं आहे, मोठं एअरपोर्ट व्हायला आहे, त्यामुळे बेलकुंडला चांगली मागणी येणार आहे. पुन्हा पाणी विजवळ ठेवलं आपण. आणि दुसरं म्हणजे आमचं साहेबांचं स्वप्न राहिले करायचं, लातूर औसा गुलबर्गा ट्रेन रेल्वे. ते जर केलं तर या भागाचा संपूर्ण काय प्रदर्शन राहणार नाही. हे करूच आमच्याकडून खूप अपेक्षा मला माहिती आहे. आता चिठ्ठी मिळेल, मला ही दर्गा द्या, मला इकडे कब्रस्तानला पैसे द्या, इकडे हे द्या, तिकडे द्या. अरे सगळं करू, तुम्ही एकच करा, उद्याच्या 7 तारखेला या तिघांना कमळाच्या चिन्हावर प्रचंड मताने निवडून द्या. तुमच्या सगळ्या अपेक्षा, ज्या ज्या अपेक्षा आमच्या या ग्रामस्थांचे आहेत, तुमच्या उपकारात मी कायम माझ्या हयातीमध्ये तुमचे उपकार भरू शकत नाही, एवढे उपकार तुम्ही मला केले. या गावानं मला भरभरून दिलेला आहे. 90% मतदान जोगच नाही, हे कोणाच्या नशिबातच नाही, ते माझ्याच नशिबात आहे. त्यामुळे तुमच्यासाठी मी साठा दरवट घालतो. आता मला जसं दिलंय त्याच्यापेक्षा ते नसतंच, तेवढंच द्या म्हणते तुम्हाला. मला जेवढं दिलंय तेवढं या तिघाला भरपूर आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो. उद्याच्या 7 तारखेला सकाळी मतदान आहे, आणि त्या मतदाना दिवशी आपण फक्त कमळ बघावं. कमळ 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 कमळ, आणि कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताने यांना विजयी करावा असं आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय बसवराजी पाटील साहेब हे सविस्तर मार्गदर्शन करतील. आजच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आजच्या या प्रचार सभेमध्ये ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं ते या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अभिमन्यू पवार साहेब,
ज्यांनी आपल्या समोर विचार मांडून आपल्याकडून रजा घेतली ते आमचे शिवाजीराव मानेजी, तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोलवणेजी, शिवराज डोकेजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव राऊतराव, माधवराव यादव, खरोसा जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अजय साळुंकेजी, खरोसा पंचायत समितीचे उमेदवार सौ प्रतीक्षाताई पाटील, कार्ला पंचायत समितीचे उमेदवार राम बिराजदारजी, विश्वास काळेजी, दिनकर मुगळेजी, शंकरराव पाटील, चाबुक स्वार, प्रशांत डोके, दीपक मुसांडे, विशाल क्षीरसागर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आमचे सर्व मतदार बांधव भगिनी, पत्रकार मित्र, तुमचं नाव घेतल्याशिवाय कसं होईल, आणि इतर सर्व सन्माननीय मंडळी, आत्ताच म्हणल्याप्रमाणे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना भेटावं, आपल्याला विनंती करावी आणि आमच्या या सर्व उमेदवाराला आपण आशीर्वाद द्यावा, आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी, हे सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मुद्दाम उपस्थित झालेले आहोत. खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक हे अतिशय महत्वाच्या निवडणूक आहे. त्याचं कारण असं आहे की या सगळ्या संस्था ग्रामीण भागाच्या सगळ्या प्रश्नाशी निगडीत अशा प्रकारच्या संस्था आहेत आणि म्हणून एकेकाळी ज्या वेळेला या सगळ्या संस्थेची स्थापना झाली 1962 साली, ते खऱ्या अर्थाने एक सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं. मुंबईमध्ये मंत्रालय, देशाचं पार्लमेंट किंवा तिथलं सगळं मंत्रालयामध्ये बसून या सगळ्या प्रश्नाकडे आपण लक्ष देऊ शकणार नाही आणि म्हणून असं एका उदात्त हेतूनं या संस्था आपण या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. आणि म्हणून आज आपण पाहतोय की प्रत्येक वेळेला अनेक चांगल्या योजना आणून या संस्था लोकाभिमुख कसं करता येईल, या संस्थेला अधिक मजबूत कसं करता येईल, सक्षम कसं करता येईल, या संबंधीचा प्रयत्न सातत्यानं 1962 पासून आजतागाय या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की हे प्रयोग महाराष्ट्रामध्ये प्रथम झालं. मंताळेजी, देशामध्ये पंचायत राज ही व्यवस्था महाराष्ट्रातून सुरुवात झाली आणि त्याचं संपूर्ण देशामध्ये अनुकरण झालं आणि म्हणून आज या संस्थेमुळं या महाराष्ट्राची खूप मोठी प्रगती आपण करू शकलो. प्रत्येक गावामध्ये आपण रस्ते निर्माण करू शकलो, प्रत्येक गावामध्ये पाणी पिण्याची व्यवस्था आपण करू शकलो, प्रत्येक गावामध्ये आपण शाळा कॉलेजेस त्या ठिकाणी निर्माण करू शकलो, प्रत्येक गावामध्ये आरोग्य सुविधा त्या ठिकाणी निर्माण करू शकलो. आणि आज तरी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब की ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष, मग ते पंतप्रधान आवास योजना असेल, इतर अशा अनेक योजना आहेत की जेणेकरून या ग्रामीण भागातल्या आपल्या ह्या सगळ्या लोकांना त्याचं न्याय मिळावं, त्यांना मदत व्हावी, त्यांना सहकार्य व्हावं, अशा हेतूनं त्यांनी अनेक योजना आणल्या. आणि त्यांचं एक कल्पना आहे की विकसित भारत, जोपर्यंत खेड्याला आपण विकसित करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं विकसित भारत ही संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारचं एक धोरण या संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी आणलंय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या अनेक योजना की विकसित महाराष्ट्र,
विकसित महाराष्ट्रामध्ये जर आपण आज पाहिलं तर मला वाटतं अनेक योजना भरभरून अशा प्रकारच्या योजना या ग्रामीण भागाच्या विकासासाठी म्हणून त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपण या निवडणुकीमध्ये या सगळ्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलं पाहिजे. अभिमन्यू पवार साहेब सांगत होते की आम्ही काय काय करू शकतो. त्याचं कारण आहे की आज देशामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे. आणि म्हणून जर समजा या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत जर आपली असेल तर मला वाटतं ही एक विकासाची साखळी आहे. आणि म्हणून या साखळीमुळं अजून अधिक विकास आपण या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या विचाराची माणसं जर समजा त्याच्यामध्ये आले तर ह्या विकासाला एक प्रकारचं आळा बसण्याची शक्यता आहे. त्या विकासाला कुठेतरी गती आपण देऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये खूप काही चांगली कामं आपण या ठिकाणी करू शकतो. आणि विशेष खरोशाचं किती कौतुक करा तेवढं साळून ते कमी आहे. त्याचं कारण असं आहे की हे निसर्गानं एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य या खरोशाला दिलेलं आहे. खूप मोठं सौंदर्य की एकीकडे एवढं मोठं खरोशाचं लेणं हे म्हणजे पत्रकार हे औषधाचं वैभव आहे. खरोसा म्हणजे औषधाचं वैभव आहे. बाजूला एवढी मोठी टेकडी, एकीकडे एवढं मोठं सगळं निसर्गानं खूप मोठं नटलेलं खरोसा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण या खरोशामध्ये आता इथं शिवरायांचा पुतळा आपण या ठिकाणी उभा केला. आणि तुम्ही लोकांनी मला निवडून दिल्यामुळे लांबगडाला मी शिवरायांचा पुतळा या ठिकाणी उभा केला की जेणेकरून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की या राज्यामध्येच नव्हे देशामध्ये सगळ्यात मोठा जर पुतळा कुठला असेल, देखणा सुंदर अशा प्रकारचा हा पुतळा लांबजाण्याला आपण उभा करू शकलो याचं खूप मोठं भाग्य आहे. कारण या भूमीला काहीतरी एक पुण्याई आहे, पवित्र भूमी आहे की एवढा मोठा पुतळा या भागामध्ये बसतोय आणि तेही माझ्या हातून बसतोय याचं मला सुद्धा फार मोठं भाग्य आहे हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून असं एक आगळं वेगळं, एकीकडे इथं बौद्ध विहार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आत्ताच आमदारांनी उल्लेख केल्याप्रमाणे टेकडीवर एवढं मोठं चांगलं मंदिर आहे. खाली मला वाटतं आपल्या मुस्लिम समाजांचं एवढं मोठं एक तीर्थक्षेत्र आहे. आणि असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी हे नटलेलं हे गाव, शहर, परिसर, आता या परिसराला याही पुढील काळामध्ये कसं परत पुढे घेऊन जाता येईल, याचा जास्तीत जास्त विकास कसं करता येईल आणि या भागातल्या लोकांना रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल या संबंधीचा सुद्धा प्रयत्न या पुढील काळामध्ये आपल्याला करावा लागणार आहे. आणि आम्ही वरच्यावर भर घालत चाललोय. मला निवडून दिलात, मी तिलारी साखर कारखाना सुरू केला आणि कर्जमुक्त केलं. आणि आता परत आपण अभिमन्यू पवार साहेबांना निवडून दिलात, आता तो कारखाना पूर्णपणानं क्षमतेनं चालतोय एवढ्या चांगल्या पद्धतीने. आणि म्हणून असे अनेक चांगली कामं, कारखाने सुरू करणं, रस्त्याचा विकास करणं, रोजगार उपलब्ध करून देणं, या भागाचं सुशोभीकरण करणं आणि जास्तीत जास्त पैसे या भागामध्ये आणून लोकांचं विकास आणि कल्याण करणारी कल्याणकारी राज्य ज्या अर्थी आपलं आहे तसं कल्याणकारी राज्य याही भागामध्ये निर्माण करावं अशा हेतूनं या ठिकाणी ही सगळी कामं सुरू आहे. आणि खरोसा मला वाटतं सुज्ञ मंडळी आहे. खरोशाला काय सांगण्याची गरज नाही, कारण आत्ताच म्हणल्याप्रमाणे 90% मतं. आणि नेहमी आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये तू मै कधी म्हणत नाही पत्रकार. आम्ही कधी विकासासाठीच मतं मारतो प्रत्येक निवडणुकीमध्ये. आणि आज सुद्धा आमचा अजेंडा तोच आहे, विकास. आणि आपण विकासाला मतदान करावं हेच या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत. आणि मला खात्री आहे की आपण लातूर भारतीय जनता पक्षाचा मी अध्यक्ष आहे, पत्रकार, तुम्हाला माहित आहे का नाही. आणि म्हणून मी आज सांगतो की लातूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण 59 मतदारसंघापैकी या जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपण 40 ते 50 जागा जिंकू अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली.
आणि म्हणून एवढं एक प्रकारची जनता आज आपल्या पाठीमाग आहे. त्याचं कारण एकच आहे की आपण सातत्यानं विकास या ठिकाणी करतो, लोकांचे प्रश्न सोडवतो, लोकांच्या सुख दुःखामध्ये आपण सहभागी होतोय. आणि म्हणून आज लोक आपल्या बरोबर आहेत, लोकांचा पाठिंबा आपल्या सोबत आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की खूप वेळ झालेला आहे, इथून परत कासार शिरशीला सभा आहे आणि म्हणून आता इथंच 8:30 वाजतायत. आणि म्हणून माझी विनंती आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात. जे अभिमन्यू पवार साहेबांना जे 90% मतं आपण दिलात, आता या वेळेला परत 5% वाढवा आणि 95% मतं आमच्या या सगळ्या उमेदवाराला आपण द्यावं, आशीर्वाद द्यावं आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि परत निवडून आल्यानंतर विजयी सभेला आम्ही सगळे येऊ असं अभिवचन या निमित्तानं देतो आणि थांबतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिषद